गोविंदगाव येथे वादळ वाऱ्यासह काल दिनांक 8 जून रोजी अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले व जनार्दन दुर्गे राहणार गोविंदगाव यांच्या घरावरील सिमेंटचे संपूर्ण 46 पत्रे व घरासमोरील पत्र्याचे शेड अक्षरशः उडून पडले। त्यामुळे तब्बल 70 सिमेंट पत्रे तोडून एकदम चुरा झालाय। त्यामुळे घरात पावसाचं पाणी घुसून टीव्ही, फ्रीज, कूलर, पंखे, गाद्या व धान्य जवळपास 10 क्विंटल असं आर्थिक नुकसान झालंय। वादळाची तीव्रता इतकी भीषण होती की घरावरील पत्रे समोरील घरावर पडल्यामुळे समोरचा विठू मडावी यांची झोपडी सुद्धा पूर्ण मोडून पडली आहे व विद्युत खांब तुटल्यामुळे कुंभरी समय्या यांची गाय विद्युत पोलामध्ये दबून मरण पावली आहे। त्यामुळे त्यांचे सुद्धा नुकसान झालंय व गावातील सरपंच तिरुपती अलुरी यांचे सुद्धा घराचे खूप नुकसान झालंय। तरी सदर बाबीची योग्य ती चौकशी करून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी वादळामुळे नुकसान झालेल्या व्यक्तीची विनंती आहे। मागील 24 तास सिरोंचा तालुक्यात लाईन बंद होती। लहान मुले, वृद्ध व्यक्ती व तालुक्यातील लग्न कार्यक्रम असून गावकरी हैराण झाले। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।